प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। आजेली ते पळसपे या जेएनपीटीवरून शेडूंग टोल नाक्याजवळ जोडणाऱ्या रस्त्यावर जीवघेणी वाहतूक, अरुंद असुरक्षित रस्त्यावरील अतिक्रमणे वाहतुकी कोंडीचे कारण, ट्रॅफिक पोलीस नेमण्याची नागरिकांची मागणी। मुंबई पुणे महामार्गावर असलेले आजिवली ते पळसपे या दोन्ही मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर पनवेल प्रवेशद्वार जेएनपीटीवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवर होणारी मोठी वाहतूक कोंडी मोठा प्रश्न म्हणून जनतेच्या समोर उभी राहिली आहे। अतिक्रमणे होऊन रस्ता अरुंद झाला आहे। जीवघेण्या वाहतुकीच्या कोंडीत अटकलेला वाहन चालक प्रवासी 1 ते 2 तास यात अटकून असतो। जवळ असलेले वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होणे हे नवलच असलेलं कारण आहे। बेजबाबदारपणाचं कळस असणे या अधिकाऱ्यांच्या बाबतीत असलेले लोकांचे म्हणणे। तांत्रिक दृष्टीने पाहिले असता रस्त्यावर लगत वाढणारे अतिक्रमण, अडचण निर्माण करणारे पेट्रोल पंप भरण्यासाठी उभे असलेले टँकर ट्रेलर, रस्त्याजवळ असलेले अवैध धंदे, बारबालांसाठी जमलेले मद्यपान करणारे उभे असलेले शेकडो वाहन व मद्यप्रेमी, रेती बॅगा व्यापारी, बांबू विक्रेते, फर्निचर नर्सरीवाले उद्योगधंदे, अनेक रेती खडी असणारे माल वाहतूक ट्रक, वेगवेगळ्या धंद्यांच्या हातगाड्या असलेले, कायद्याची भीती न बाळगता गावगुंडांचे हात मिळून तिकडून दुकान रस्त्यापर्यंत थाटलेले हे भयानक चित्र। प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसून नागरिकांना होणारा हा त्रास भविष्यात कोणाचा तरी जीव घेईल। वाहतूक पोलिसांचे कार्यालय व गस्त हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा या बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक हताश आहे। स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला मिळत असताना सुद्धा भविष्यात असहनीय, त्रासदायक, असुरक्षित नियोजन असलेली वाहतूक कोंडी एखाद्याच्या जीवास धोका निर्माण करण्यासारखी आहे। बेकायदेशीर ट्रक, अवैध धंदे, मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, कायदेशीर कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे असून मुंबई पुणे रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे। जेएनपीटीवरून एक्सप्रेस हायवे व वेअरहाऊस पर्यंत जाणाऱ्या ट्रॅक ट्रेलर, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वेगळी प्रवासी लाईन करण्याची उपाययोजना असणे महत्त्वाचे असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जाते। रस्त्यावर भयानक मोठे खड्डे असताना शेकडो वाहन अपघात करताना दिसत असतात। काम, उपचार, शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते। वाहतूक कोंडीचा हा प्रश्न लोकप्रतिनिधी का सोडवत नाही याकडे का दुर्लक्ष करत आहे हा नागरिकांचा प्रश्न अनेक वेळा भेडसावतो। या तक्रारीवर अनेक वेळा माध्यमातून आवाज उचलला असताना सुद्धा काही मिनिटांच्या प्रवासासाठी 2-2 तास उभे राहून जीव मुठीत घेण्याचा हा जीवघेणा प्रवास कधी संपेल असा नागरिकांचा प्रश्न आहे। तात्काळ ट्रॅफिक अधिकारी न हटवल्यास जन आंदोलन म्हणून पळसपे, आजिवली, कोंड, उसरली, डेरवली या लगत असलेली असंख्य गाव, कुटुंबे हे रस्ता रोको आंदोलन करेल असा इशारा या माध्यमातून माय मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया या पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार सुनील कटेकर यांनी माध्यमांना दिला।